नमस्कार मित्रांनो, रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोल इंडिया भरती 2026 या नोटिफिकेशनच्या माध्यमातून 660 मॅनेजमेंट ट्रेनी जागा भरण्यासाठी जाहिरात आली असून याची संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल, कोल इंडिया ही भारत सरकारची मिनिरत्न कंपनी असून या कंपनीच्या माध्यमातून आपल्याला सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्ण संधी भेटणार आहे. तर बघा, coalindia.in ही वेबसाईट असून या वेबसाईटच्या माध्यमातून आपण अर्ज करू शकणार आहात. अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या, त्या लिंकवर जाऊन अर्ज करा. तर टोटल 660 जागा असून 50,000पेक्षा जास्तीत आपल्याला पगार मिळणार आहे. ही भरती कोल इंडियातर्फे आली असून पदाचं नाव आहे मॅनेजमेंट ट्रेनी. जाहिरात क्रमांक हा असून एकूण 660 जागा. अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन आहे. परीक्षा पद्धत ही कॉम्प्युटर बेस्ड असणार आहे. अधिकृत वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन देत आहे. 11 जून 2026 पूर्वी आपल्याला अर्ज करायचा आहे. आता प्रत्येक विभागानुसार इथं जागा देण्यात आल्या आहेत. सर्वात प्रथम मायनिंग इंजिनिअरिंग 120 जागा, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी इथं 60 जागा, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 80, मेकॅनिकल इंजिनिअरिंग 80, IT साठी 80, ENT साठी 50, जिओलॉजीसाठी 40 अशा प्रत्येक विभागासाठी ह्या जागा आपण पाहू शकता आणि आपल्याकडे जे पात्रता असेल त्यानुसार अर्ज करायचा आहे. आता शैक्षणिक पात्रता काय आहे बघा. इंजिनिअरिंग संदर्भात आपण जर इंजिनिअरिंग पदासाठी कोणतेही अर्ज करत असाल तर आपल्याकडे BE BTech असणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये 60% गुण असणं आवश्यक आहे. आपण जर SC ST प्रवर्गातून येत असाल तर आपल्याकडे 55% गुण असणं आवश्यक आहे. जिओलॉजीसाठी आपण अर्ज करत असाल तर MSc MTech जिओलॉजी असणं आवश्यक आहे 60% गुणासह. राज्यसभा हिंदीसाठी आपल्याकडे हिंदीची डिग्री आणि इंग्लिश हा सब्जेक्ट असणं आवश्यक आहे. कंपनी सेक्रेटरीसाठी सुद्धा इथं पात्रता देण्यात आलेली आहे. वयोमर्यादा काय आहे. सामान्य किंवा EWS साठी 30 वर्ष, OBC आणि इतर कॅटेगरीसाठी 33 वर्ष, SC STसाठी 35 वर्ष इथं वयाची अट ठेवण्यात आलेली आहे. वेतन आणि फायदे काय आहेत बघा. इथं मूळ वेतन हे 50,000 मिळणार असून इतर भत्ते 20,000 असणार आहेत. अंदाजे मासिक जे वेतन आहे ते 70,000च्या आसपास आपल्याकडं असू शकतं. त्याचबरोबर प्रशिक्षण यशस्वी केल्यानंतर नियमित आपल्याला पदोन्नतीसुद्धा मिळणार आहे, याची नोंद घ्या. अर्ज शुल्क काय आहे. जनरल OBC EWS साठी 1180, SC STसाठी कोणत्याही प्रकारचं शुल्क नाही, फक्त ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज भरायचा आहे. त्याचबरोबर अर्ज भरत असताना शुल्क जर भरायचं असेल ओपन कॅटेगरीसाठी तर नेट बँकिंग किंवा UPIचा आपण वापर करू शकता. निवड प्रक्रिया बघा, 2 एक्झाम आहेत. सर्वात पहिली कॉम्प्युटर बेस्ड पेपर 1 असणार आहे आणि कॉम्प्युटर बेस्ड पेपर 2 असणार आहे. त्याचबरोबर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे, मेडिकल एक्झामिनेशन असणार आहे. आता महत्त्वाचा प्रश्न, अर्ज कसा करायचा. कोल इंडियाच्या वेबसाईटला जायचं, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या, ॲडव्हर्टाइज नंबर सिलेक्ट करायचा आहे. रजिस्ट्रेशनची प्रक्रिया करा. ईमेल ID मोबाईल नंबर व्यवस्थित टाकून लॉग इन आणि पासवर्ड मिळवा. अर्ज भरा, अचूक माहिती भरा, वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अनुभव, फोटो त्याचबरोबर स्वाक्षरीसुद्धा अपलोड करा. शुल्क भरा आणि अर्ज सबमिट करून आपण 11 जून 2026 पूर्वी ह्याची जाहिरात जी आहे किंवा अर्ज भरलेली संपूर्ण माहिती आहे ती सेव्ह करून आपल्याला फ्युचर रेफरन्ससाठी ठेवायची आहे. तर मेमध्ये नोटिफिकेशन आलेलं असून 11 जून ही लास्टची तारीख आहे. तर मित्रांनो, ॲडमिट कार्ड जे आहे त्याची परीक्षा होण्यापूर्वी, जाहीर होण्यापूर्वी आपल्याला ईमेलच्या माध्यमातून माहिती देण्यात येणार आहे. महत्त्वाची सूचना म्हणजे शेवटच्या दिवशी वेबसाईटवर जास्त लोड होते, त्यामुळे लवकरात लवकर आपल्या वेळेनुसार अर्ज भरायचा आहे. आता कोल इंडियामध्ये नोकरी का करावी. महारत्न दर्जा असलेली कंपनी, आकर्षक वेतन आहे, उत्तम करिअरच्या संधी इथं भेटतात, चांगल्या सुखसुविधा मिळतात, ऑल इंडिया पोस्टिंग मिळतं आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे परमनंट गव्हर्मेंट नोकरी असल्यामुळे इथं आपण अर्ज करायचा आहे. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे कोल इंडियामध्ये वेगवेगळ्या 660पेक्षा जास्त जागा भरण्यासाठी जाहिरात आली असून सरकारी नोकरीची सुवर्ण संधी आलेली आहे. तर लवकरात लवकर आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अधिक माहिती हवी असल्यास नक्कीच आम्हाला कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.